नमस्कार, मी डॉक्टर सर्वेश सोमण क्वेश्चन्स इन माइंडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आज मी घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट खास तुमच्यासाठी पुन्हा एकदा। या पॉडकास्टसाठी आपल्याला जे सहप्रायोजक लाभलेत ते आहेत सावली केअर सेंटर। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कोणत्याही शारीरिक अर्थात पॅरालिसिस, कॅन्सर, फ्रॅक्चर, पार्किन्सन्स किंवा मानसिक अल्झायमर, मतिमंदत्व, डिमेन्शिया या कारणांनी परावलंबित्व आलेल्या व्यक्तींची 24/7 प्रशिक्षित नर्सेस मार्फत शुश्रूषा करणारे ते केंद्र आहे। संस्थेने आजपर्यंत महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा या राज्यांमधील 3,500हून अधिक रुग्णांना सेवा देऊ केली। आज रोजी संस्थेमध्ये 280 रुग्ण सेवा घेत आहेत। आम्ही रुग्णांचा आजार कदाचित बरे करू शकणार नाही, पण ते आजारी आहेत हे निश्चित विसरायला लावू हे सावलीचे ब्रीदवाक्य आहे। भिकारी मुक्त कोल्हापूर, मातुल, स्वावलंबन शिबिर, सजीव अभियान, सावली सुदृढ योजना, सावली सोशल सर्कल यासारख्या अनेक योजना हे सावली केअर सेंटर करत असतं। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सावली केअर सेंटरची पूर्ण माहिती आणि लिंक दिलेली आहे, तुम्ही ती जाऊन चेक करू शकता। आजच्या या पॉडकास्टचा विषय सुद्धा तितकाच गंभीर आहे आणि आवश्यक आहे। आणि आजच्या पॉडकास्टमध्ये जे डॉक्टर आलेले आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर सर मास्टर इन फिजिओथेरपी ऑर्थो, MD इन ऑक्युपेशन, स्पायनल मॅन्युप्युलेशन सर्टिफिकेशन फ्रॉम UK अँड स्पेन, आणि सर आता PhD पण करतायत। BA इन सायकोलॉजी आहेत, BA इन योगा आहेत, डिप्लोमा झालेला आहे सरांचा डाएट अँड न्यूट्रिशन मध्ये, आणि सर धापटेच क्लिनिक बघतात स्वतः। तर मी स्वागत करतो डॉक्टर विशाल कुमार धापटे सर। सर नमस्कार, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत, आणि तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी आलात त्याबद्दल अभिनंदन। थँक्यू सर। आजचा विषय जो आहे हा आहे पॅरालिसिस किंवा लकवा। तर हा आत्ता अलीकडच्या काळात खूप प्रमाणात पाहायला मिळतो, आणि मला असं वाटतं सर याची वयोमर्यादा सुद्धा कमी कमी होत चालली। तर सर मला मुळात सांगा की पॅरालिसिस म्हणजे काय किंवा लकवा म्हणजे काय, तो होतो कशामुळे? आता पॅरालिसिसचे असे वेगवेगळे प्रकार आहेत। त्यातल्या त्यात जो आपण कॉमन प्रकार आहे की एक साईड पूर्णपणे वीक होते, उजवी किंवा डावी साईड, ज्याच्यामध्ये तोंडापासून ते हात पाय, कधी कधी त्यांचं संडास लघवीचं सुद्धा सेन्सेशन जातं किंवा त्यांना कळतही नाही, असे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात। त्यांना बोलायला येत नाही, तोंड वाकडं होणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात। हे पॅरालिसिसला म्हणतात की स्ट्रोक, ज्याचं ब्रेनमध्ये की जी रक्तपुरवठा करणारी जी आर्टरी आहे तिथं व्यवस्थित प्रमाणे रक्त गेलेलं नाही किंवा रक्तवाहिनीच फुटली, जिथं काहीतरी गुठळी अडकली किंवा रक्तवाहिनी फुटली, त्याच्यामुळे पॅरालिसिस हा होतो। हा झाला की ब्रेनच्या इथे झाल्यामुळे। दुसरं की पॅरालिसिसमधला अजून एक प्रकार म्हणजे त्याला आपण म्हणतो पॅराप्लिजिया। त्याच्यामध्ये काय होतं की दोन्ही पाय, म्हणजे तिथं ॲक्सिडेंट वगैरे झाल्यामुळे दोन्ही पाय आपले हालचाल होत नाही। आणि एक असतं क्वाड्रिप्लिजिया, हा पुढचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही हात, दोन्ही पाय आणि मानेपासून खालचा या दोन ठिकाणी काय होतं की स्पायनल कॉर्डला इंजुरी होते आणि तिथं प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे हा तिथं आपला ब्रेन आणि आपला बॉडीचा जो कनेक्शन आहे ते थांबतं। ते ॲक्सिडेंटल कंडिशनमुळे किंवा आपल्या स्पायनल कुठल्या प्रॉब्लेममुळे किंवा कधी कधी TBमुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर हे पॅरालिसिसचे वेगवेगळे प्रकार आहेत। तिथं आपल्या शरीराला विकनेस होणे, कमजोरी होणे किंवा हालचाल पूर्णपणे थांबणे किंवा सेन्सेशन अल्टर्ड होणे, जे हायपर सेन्सेशन होणे किंवा सेन्सेशन कमी होणे, ह्या गोष्टी होऊ शकतात। मग तुम्ही आता सांगितलं की पॅरालिसिस हे प्रकार झाले की पूर्ण पॅरालिसिस, अर्धांगवायू, तर कोणत्या प्रकारच्या पॅरालिसिस मध्ये फिजिओथेरपी जास्त चांगलं काम करतं का सगळ्याच ह्याच्यात करतं? फिजिओथेरपी ह्या तिन्ही प्रकारामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते। रादर की स्ट्रोक झाल्यानंतर किंवा पॅरालिसिसचा हा तिन्हीपैकी कोणताही प्रकार झाल्यानंतर बाकीच्या मेडिसिनच्या जे औषधं आहेत किंवा न्यूरो सर्जरी वगैरे जी झाली त्यांचं कोणतंही ऑपरेशन होऊ दे, त्याच्यानंतर त्या माणसाला इंडिपेंडंट करणं हा आमचा मेन मोटो असतो। त्याला त्याची कामं स्वतः करता यावीत, त्याच्यासाठी त्याला प्रोत्साहित करणे किंवा त्याच्यासाठी त्याचं रिहॅब करणे, हे फिजिओथेरपीचं मेन काम आहे की त्याला इंडिपेंडंट करणे। आणि ह्या तिन्ही गोष्टीमध्ये हा उपयोगी येतं। मग आता एखादा पेशंट आहे, पॅरालिसिस झालाय, तर फिजिओथेरपी त्यानं कधी सुरू करावी? म्हणजे एखाद्याला सडन स्ट्रोक बसला आणि झालं पॅरालिसिस झाला, तर कधी सुरू करावी आणि ती लवकर सुरू करण्याचे काय फायदे असतात? शुभश्च शीघ्रम आपण म्हणतो ना, की लवकरात लवकर जेवढं आपण फिजिओथेरपी चालू करेल विथ द गायडन्स ऑफ द त्यांचे जो काही डॉक्टर आहेत त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवढ्या लवकरात लवकर फिजिओथेरपी चालू करेल तेवढा चांगला फायदा होतो। कारण काय होतंय की ज्या वेळेस त्यांना स्ट्रोक होतो, हे होतो, त्यावेळेस त्यांची
ती बाजू किंवा ती साईड किंवा ती पार्ट हलायचा बंद होतो. तो जर आपण परत हलवायला चालू केला नाही लवकरात लवकर तर तिकडचे मसल्स कमजोर व्हायला चालू होतात, तिकडे वीकनेस होतं आणि तिकडे टाइटनेस व्हायचे चान्सेस होतात. मग ते टाइटनेस झाल्यानंतर ना परत त्याला नॉर्मलाइज करायला वेळ जातो. त्यापेक्षा तुम्ही जेवढ्या लवकर येणार तेवढं तुम्हाला यातून बाहेर काढणं आणि हा तुमच्या बॉडी पार्ट नॉर्मल ठेवणं हे फिजिओथेरपीमध्ये शक्य आहे. कोणत्या विशिष्ट रुग्णांना जास्त फायदा होतो, म्हणजे जसं तुम्ही म्हटला की किंवा फेशियल पाल्सी सारखा पेशंट असेल किंवा अर्धांगवायू, तर जास्त पटकन फायदा असं तुमच्या अनुभवातनं की या प्रकारचा पॅरालिसिस तर पटकन रिकव्हर झाला आहे? किंवा आता पॅरालिसिस मध्ये दोन प्रकार आहेत. आपण पॅरालिसिस, लायसिस हा शब्द जेव्हा येतो एखाद्या शब्दाच्या पाठीमध्ये, लायसिस म्हणजे डॅमेज होणे. पॅरालायसिस मध्ये थोडा वेळ जातो, पण आपल्या भागात आपल्या ह्यालाच प्रत्येक गोष्टीला आपण पॅरालिसिस असं म्हणतो. पण काही त्यातले पॅरालिसिसचे प्रकार असे आहेत की तिथं फक्त वीकनेस आला, त्याला पॅरासिस म्हटलं जातं. म्हणजे काही काळापुरतं तिकडे ब्रेनमध्ये रक्तपुरवठा गेला नाही किंवा काही काळापुरतं तिकडं स्पायनल कॉर्डमध्ये चकती दबलेली आहे की डिस्क दबते आणि ती काही काळापुरतं दाबते, तर त्याला आपण परत रिव्हर्स बॅक करू शकतो. अशा इनिशियल कंडिशन मध्ये हे अतिशय चांगलं काम करतं आणि याच्यातून एक तसं म्हणायला गेलं तर की 99% पर्यंत चांगला त्यातून माणूस बाहेर येऊ शकतो पॅरासिस मध्ये. आणि पॅरालिसिस मध्ये फिजिओथेरपी कशी काम करते की आमचे रिएज्युकेशन प्रोग्राम असतो. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल की आता ब्रेनचं, आता एक आपण स्ट्रोक कंडिशन मध्ये ब्रेनचं पॅरालिसिस आहे की ब्रेनमुळे त्यांची एक साईड पूर्ण विकनेस आहे, एका बाजूला आहे, की काय झालेलं असतं की एक मी सिंपल भाषेमध्ये हे समजावून सांगतो की काय होतं की ज्या ब्रेनच्या पार्टनं ही ऍक्टिव्हिटी शिकलेल्या आहेत की जसं की त्या माणसानं की लहानपणी तो बाळ असताना की त्यानं लहान बाळाला तुम्ही उदाहरण घ्या, ते काय एका दिवसात गेला आणि त्यानं पेन पकडण्याला लिहायला चालू केलं नाही. ते एखादी वस्तू पकडायला लहान बाळ 1000 वेळा ते प्रयत्न करतो, मग 1000 वेळा तो पाय हलवतो, हे करून ते असं करून त्यानं त्या हात आणि पाय कसा वापरायचा हे ब्रेननं शिकलेलं असतं. पॅरालिसिस मध्ये काय होतं की तो ब्रेनचा पार्ट रक्तपुरवठा मिळाला नाही म्हणून तो डॅमेज होतो. आता तो पार्ट डॅमेज झालाय, ओके, तो डॅमेज झालेला पार्ट आपल्या बॉडीमधले, म्हणजे मी माझ्या नेहमी पेशंटला म्हणतो की तुम्ही एखादं औषध, असं म्हणतात की माझं पॅरालिसिस झालंय आणि एखादं औषध घेतलं आणि तो बरा झालाय, हे एक म्हणायचं काय म्हटलं, एखाद्या औषधानं पॅरालिसिस 100% बरं होणं, ज्याचं की ब्रेन डॅमेज आहे आणि तो पूर्णपणे एखादा औषध असं जादूसारखं होतंय, हे पूर्णपणे एक म्हणजे ना बोगस गोष्ट आहे. त्याच्यासाठी सांगतो की आपलं बघा, आपल्या मेडिसिन हे आत्ताचं मॉडर्न औषध उपचार पद्धती इतकी पुढे गेली आहे की आपण हृदय बदलू शकतो, फुफ्फुसाचे पार्ट बदलू शकतो, लिव्हर बदलू शकतो, हात पाय कान नाक घसा सगळं बदलू शकतो आपण. फक्त मेंदू बदलता येत नाही किंवा मेंदूला नवीन काय करता येत नाही. जर ते जर आलं असतं माणूस अमर झाला असता. मग जी माणसं म्हणतात की आमच्या औषधानं पॅरालिसिस औषध घ्या ना, पॅरालिसिस बरा करा, तसं जर असेल तर त्याला नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे सर. बरोबर आहे की नाही? नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे. माणूस अमर होण्याचं त्यांना शोधलंय. बरोबर आहे ना? माणूस अमर व्हायला पाहिजे. तर बोगस औषधांच्या पाठीमध्ये जाऊन जे सर्टिफाईड डॉक्टर आहेत, जे न्यूरो सर्जन आहेत की न्यूरो फिजिशियन्स आहेत की त्यांच्या सल्ल्यानं हे करायचं. मग पुढचा प्रश्न येतो, सर मग तुम्ही म्हणताय एका की बरं होणार नाही, मग आमच्याकडे येऊन तुम्ही काय करणार? आमचा जो प्रोग्राम त्याला म्हणतात रिएज्युकेशन प्रोग्राम. जसंच मी मगाशी बाळाचं उदाहरण दिलं की बाळ काय जन्मल्या लगेच त्यांना शिकला नाही, तर आमच्या ह्यात काय करतं की त्याच्या ब्रेनच्या काही ज्या बाकीचे काही सेल्स आहेत त्यांना ही ऍक्शन्स परत शिकवणे, रिपीटेडली ह्या मुवमेंट करून घेणे, परत शिकवणे, त्याच्यानं ब्रेनचा तो पार्ट परत डेव्हलप होऊन त्या ऍक्शन्स तो लर्न करतो. अँड देन देर इज अ चान्सेस की ह्या लर्निंगमुळे की परत ऍक्टिव्हिटी नॉर्मल व्हायला चालू होतात स्लोली. तर हे आमचं काम असतं. रिलर्निंग अँड रिएज्युकेशन प्रोग्राम आम्ही इथं इम्प्लिमेंट करतो. त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. बरं, आता पॅरालिसिस झाला, तुम्ही म्हणाला की फिजिओथेरपीचा शुभस्य शीघ्रम, जेवढा फास्ट तुम्ही अप्रोच व्हाल फिजिओथेरपीकडे तर तेवढा फास्ट इफेक्ट येईल, पटकन बरं होईल. तर रुग्णांना कधी कधी असा प्रश्न पण असतो की बाबा मला आता पूर्ण पॅरालिसिस झाला असेल तर उठून येणं शक्य नसतं किंवा तेवढं मॅन पॉवर नसेल, तर मग फिजिओथेरपी ही घरी करता येऊ शकते का? नक्की येऊ शकते. आजकाल आम्ही फिजिओथेरपिस्ट जर काही पेशंट आहेत की ज्यांना कन्व्हिनियन्स नाही आहे की ते क्लिनिक पण आमच्या येऊ शकत नाही, तर आम्ही होम व्हिजिट देतो. आम्ही घरात जाऊन त्यांना ट्रीटमेंट देतो. आमचे काही डॉक्टर्स तिथे येतात, काही वेळेस आम्ही येतो की ते आम्ही घरातल्या घरात त्यांचे व्यायाम घेतो. इफ तो तेवढा पॉसिबल आहे की ही कॅन वॉक, देन आम्ही त्यांना क्लिनिकपर्यंत आणतो. कारण क्लिनिकमध्ये भरपूर साऱ्या सुविधा असतात.
सुरुवात आम्ही घरात करतो, नंतर क्लिनिकला आणतो. अशाच वेळेस काही हॉस्पिटल्समध्ये फिजिओथेरपिस्ट इन पेशंट असतात, म्हणजे फिजिओथेरपिस्ट तिथं असतातच. पण ज्या हॉस्पिटलमध्ये नाही आहेत तिथं आम्ही व्हिजिट करतो आणि आम्ही तिथं जागीच फिजिओथेरपी देऊन त्यांना जेवढं लवकर ऍक्टिव्हिटी त्यांची लर्न करायला मदत होईल तेवढं आम्ही तिथं करतो. बरं, मग आता लकव्याचं कारण काय असू शकतं आणि ते ओळखायचं कसं, की बाबा हे ब्रेनमुळे झाले का आणि कशामुळे झाले, थंडीमुळे झाले? ओके, आता मी लकव्यामधला जो आपण ब्रेनच्या पार्टबद्दल मी सुरुवातीला सांगतो की जो ब्रेनमुळे झालेला जो लकवा आहे तो दोनच व्यक्तींना होतो. की एक तर ती व्यक्तीला बीपीचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या शरीरात गुठळ्या व्हायचा चान्सेस आहेत. जर बीपीचा प्रॉब्लेम असेल तर तो रागीट व्यक्ती भरपूर चिडचिड करून त्या व्यक्तीला त्याचं बीपी भरपूर वाढलं आणि ती एवढं प्रेशर वाढलं की ब्रेन मधल्या आर्टरीज ती प्रेशर सहन करू शकणार आणि ती ब्रेनची आर्टरी फुटली. ती ब्रेनची आर्टरी फुटली, मग तिकडं पुढे ती आर्टरी ज्या ब्रेनच्या पार्टला रक्तपुरवठा करणार होती तिकडचा रक्तपुरवठा थांबला आणि त्याच्यामुळे हा पॅरालिसिस झाला. हे पहिलं म्हणून बीपी कंट्रोल करणं सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला पॅरालिसिस व्हायचं नसेल तर. दुसरं की कधी कधी काय होतं की शरीरात गुठळी होते आणि ती गुठळी ब्रेनच्या काही पार्टमध्ये जाऊन अडकते आणि ती गुठळी अडकली त्याच्यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो. तशीच गुठळी जर अडकली तर हृदयामध्ये अडकते हार्ट अटॅक येऊ शकतो. सेम गोष्ट. मग गुठळी ह्याच्यासाठी वेळेत निदान होणं गरजेचं आहे. आणि असं काही झालं की तुम्हाला असं विकनेस वाटतोय, मला उलटी आल्यासारखं वाटतंय, माझं डोकं दुखतंय, मला उगाच कोरड्या उलटी आल्यासारखं वाटतंय, हे पहिले सिम्पटम्स आहेत. अचानक घाम आल्यासारखं वाटतंय, माझं डोकं अचानक दुखतंय, त्यासोबत मला उलटी येते, त्यासोबत माझं थोडंसं शरीरात विकनेस किंवा हातपाय थोडेसे हालत नाहीत किंवा थोडंसं मुंग्या मारायसारखं वाटतं, ह्या सगळ्या सिम्पटम सोबत ह्यातलं एकच सिम्पटम नाही, ह्याचे मल्टिपल 2-3 सिम्पटम्स तुमचे मॅच होतात, तर इमिडिएटली तुमच्या जवळ जे MD मेडिसिन आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे किंवा सगळ्यात बेस्ट न्यूरोफिजिशियन तुमच्या जवळ कोण आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणे, ते निदान करतील. आणि पटकन जर तुम्ही तासाभरात जर पोहोचला तर ह्या गोष्टी रिवाईव्ह करायला वेळ मिळतो. कारण ब्रेनला तेवढ्या वेळात आपण रक्तपुरवठा जर परत नॉर्मलाइज केला, न्यूरोफिजिशियनना समजा गुठळी झाली तर काही इंजेक्शनामध्ये काम होतं, ऑपरेशनची पण गरज लागते. पण आर्टरी फुटली तर काही वेळेस सर्जरी लागते. पण त्यावेळी जर वेळेत पोचला तर हा ब्रेन डेथ होण्यापासून वाचणं हे पॉसिबल असतं. म्हणा इथं अशा वेळेस बोगस माणसांच्याकडे जाऊन आपला हा महत्वाचा वेळ जो म्हणतात ना गोल्डन पिरियड आहे की वाचण्याचा, ते गोल्डन आवर्स वाचून डायरेक्ट जवळच्या चांगल्या डॉक्टरकडे जो सर्टिफाईड आहे, MD मेडिसिन असू दे, न्यूरोफिजिशियन्स असू देत किंवा न्यूरोसर्जन असू दे, अशा हॉस्पिटलमध्ये पोहोचून तिथं योग्य ट्रीटमेंट घेऊन मग नंतर मग त्यांच्या सल्ल्याने आम्ही फिजिओथेरपी स्टार्ट करणे, हा पहिला पार्ट झाला. दुसरा आहे की जे नुसता तोंडाचा येतो की बाकी हातपाय काय नाही, तोंडाला झालाय, तर अशा वेळेस काय होतं की ते तिथं तोंडाला जो विकनेस तिथं काय की जी फेशियल आपले फेशियल नर्व आहे त्या नर्वला व्हायरल इन्फेक्शनमुळं तिकडचं कंडक्शन व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे जे चेहऱ्याचे जे मसल्स आहेत की ते मसल्स वीक होतात. मग अशा वेळेस न्यूरोफिजिशियनकडनं मेडिसिन घेतल्यानंतर फिजिओथेरपीचाच याच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग रोल आहे की फिजिओथेरपीनं आपण हे रिवाईव्ह करू शकतो आणि फेशियल पॅरालिसिस आपण पूर्णपणे रिवाईव्ह करू शकतो. तर याच्यामध्ये हा जो गोल्डन टाइम जर तुम्ही पाळला तर आपण लवकरात लवकर यातनं रिवाईव्ह होऊ शकतो. म्हणून म्हटलं ना, आता भरपूर सारे लोकांचा एक प्रॉब्लेम काय की ज्यांच्या आता गुठळ्या जास्त करून कोणाला होतात की ज्यांना शुगर वगैरे आहे, तर त्यांनी ह्या गोष्टी पाळणे. तुम्ही कुठलंही औषधं घ्या, बीपी, शुगर आणि तुमच्या रक्तपातळीच्या औषध जे तुमच्या डॉक्टरांनी दिल्यात ती कमी येण्यासाठी तुम्ही समजा सप्लिमेंटरी कुठली तरी औषधं घेतात, जसं की तुम्ही समजा सप्लिमेंटरी आयुर्वेदिक घेताय किंवा होमिओपॅथिक घेताय, एनी सप्लिमेंटरी घ्या, चांगले आहेत, आय एम नॉट डिनाईंग इट, चांगलं आहेत, पण अचानक ही औषधं बंद करू नका. बरोबर. ही अचानक जर औषध बंद, प्रॉब्लेम हा मोठा प्रॉब्लेम, अचानक ही औषधं बंद करतात. मी तर नेहमी म्हणतो की तुमच्या ज्या डॉक्टरांनी तुम्हाला जी औषधे दिली आहेत त्यांच्या सल्ल्यानं स्लोली कमी करा. ते सांगतील की तुमचं बीपी नॉर्मल यायला लागलंय. आता भरपूर साऱ्या लोकांना काय वाटतं की माझं बीपी नॉर्मल आहे, मला गोळी खायची काय गरज आहे, पण ती गोळी खाऊन नॉर्मल आहे. माझी शुगर नॉर्मल आहे, मला गोळी खायची काय गरज आहे, पण ती गोळी खाऊन नॉर्मल आहे. बरोबर. ओके, मग ह्या गोष्टी सिंपल ह्या पाळा तर तुम्हाला पॅरालिसिस वगैरे होणार नाही. फक्त अजून एक पॅरालिसिस मधला एक माझा जो रिसर्च म्हणजे PhD वर्क चालू आहे त्याच्यामध्ये चालू आहे की आपला स्वभाव की चिडचिडापणा जरा कमी करणे. सगळ्यात महत्वाचा पार्ट पॅरालिसिस वाले जास्त करून चिडचिडापणा त्यांच्यात असतो, तो चिडचिडापणा कमी करणे हा एक सायकोलॉजिकल पार्ट मध्ये म्हणजे काउन्सिलिंग मध्ये येतो की बाबा तुम्ही चिडचिडपणा जो तुमच्या
शरीरात. त्यासाठी मेडिटेशन करण्याने आपलं बीपी आणि शरीराला काम ठेवणे हा महत्वाचा पार्ट आहे पॅरालिसिसमध्ये. खूप चांगली माहिती दिली की गोल्डन आवर्स म्हणजे काय, त्याचं महत्व काय आहे. आणि मला इथं एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की या ठिकाणी जे डॉक्टर्स क्वेश्चन्स इन माइंडमध्ये येतात ते आपापले अनुभव शेअर करत असतात आणि त्या अनुभवावर ते बोलत असतात. ते स्वतः सर्टिफाईड असतात, त्यामुळं कायम कोणताही त्रास झाल्यानंतर सर म्हणाले तसं सर्टिफाईड डॉक्टरचा सल्ला घ्या आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषध उपचार घ्या. सर, आता फिजिओथेरपीमध्ये मग उपकरणं जी तुम्ही वापरतात तर ती कशा प्रकारची असतात आणि त्यांची भूमिका आणि ती कशी काम करतात, म्हणजे भूमिका काय राहील? आता आपण पॅरालिसिसच्या संदर्भातून जर विचार केला तर आमच्याकडे कसं असं की वेगवेगळे आम्ही म्हणलं आमच्याकडे थेरपीज ह्या 2 प्रकारच्या थेरपीज आहेत की एक फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चर. आता फिजिओथेरपीमध्ये काय पार्ट आहे की फिजिओथेरपीमध्ये आमच्याकडं इलेक्ट्रोथेरपी आणि एक्सरसाइज थेरपी ह्या 2 थेरपी आम्ही यूज करतो. एक्सरसाइज थेरपीमध्ये वेगवेगळे व्यायाम घेणे, त्यांचे मुवमेंट्स करणे की आपल्या शरीरात जेवढे जॉईंट्स आहेत त्यांच्या ज्या ज्या अँगल्समध्ये मुवमेंट व्हायला पाहिजे, हालचाली ज्या व्हायला पाहिजेत त्या करून घेणे. जर होत नसतील, जरा सुद्धा मुवमेंट होत नाही तर आम्ही पॅसिव्हली करून घेतो. आम्ही आमच्या पद्धतीने त्या त्या अँगलमध्ये त्यांचा हात पाय जॉईंट सगळे हलवतो आणि ते व्यायाम करून घेतो. आणि प्लस त्यांची ताकद वाढावी म्हणून आमच्याकडे वेगवेगळे मशीन्स असतात की जसं की त्याच्यामध्ये रशियन करंट, फॅराडिक करंट, गॅल्व्हॅनिक करंट असे यूज करून त्यांच्या मसल्सला स्ट्रॉंग करतो आम्ही. की ते मसल्स आहे असे जरी तुमच्या वरून जर कॉन्टॅक्ट होत नसला, ब्रेनकडनं जरी ऑर्डर येत नाही की माझा हात हलव, तर हे मशीन्स त्या पद्धतीनं करंट देऊन इनडायरेक्टली तसं म्हणायला तर ब्रेनच्या ज्या आतल्या ऑर्डर्स आहेत त्याला मिमिक करून त्या पद्धतीनं मुवमेंट करून घेतात की त्या मसल स्ट्रॉंग राहतील की जेव्हा हे कनेक्शन्स चालू होतील जे ब्रेनचे स्पायनल कॉर्डचे त्यावेळेस हे मसल्स जर स्ट्रॉंग असतील तर त्या पद्धतीने ते ऍक्टिव्हिटी करू शकतात. तर ह्यालाच आम्ही काय म्हणतो की म्हणून रिएज्युकेशन प्रोग्राम आहे. याच्यामध्ये आम्ही फिजिओथेरपी हा एक मी उदाहरण फिजिओथेरपी हा शब्दच पूर्णपणे फिजिक्सवर अवलंबून असलेली थेरपी. फिजिओला मराठीत आम्ही भौतिक उपचार पद्धती म्हटलं जातं. भौतिक शास्त्रावर अवलंबून असलेली ही थेरपी आहे. तर भौतिक शास्त्राचे जे नियम आहेत ते कधीही चेंज होत नाहीत. तर भौतिक शास्त्राचे जे नियम आहेत जसे म्हणलं की गुरुत्वाकर्षण कुठेही तुम्ही पंजाबमध्ये असाल, महाराष्ट्रात असू दे किंवा तुम्ही पहिल्या मजल्यावर असू दे किंवा तळघरात असू दे, व एखादी वस्तू वरून खाली लागली तर खाली पडणार. फिजिक्सचे रूल कधीच चेंज होत नाहीत. तर वी फिजिओथेरपिस्ट वी यूज दॅट रूल्स टू ट्रीट पेशंट्स. शरीराचे अँग्युलेशन्स जसं की फिजिक्समध्ये आपल्या अँग्युलेशन्स, व्हायब्रेशन्स कसे असतात, अजून कुठला करंट कसा ऍक्ट करतो, त्याच्या शरीरावरती कसे असर होतात आणि त्याच्यानुसार कसं शरीराला बरं करायचं, हे आमचं मेन थेरपी आहे. मग आमचे जे रूल्स आहेत दे नेवर चेंज. मग आमच्याकडे आमच्या थेरपीज असू देत किंवा आमचे जे मशीन्स आहेत त्याच्यानं तुम्हाला रिझल्ट हा येणारच. जसं की ग्रॅव्हिटी ही ऍक्ट होणारच, तसं फिजिओथेरपी ही ऍक्ट होणारच. फक्त टायमिंग, काही जणांना लवकर ऍक्ट होईल, काही जणांना थोडासा वेळ लागेल, पण ऍक्ट होणार. असं नाही होणार की तुम्ही फिजिओथेरपी घेतली आणि तुम्हाला झिरो तुम्हाला रिझल्ट आहे, नाही तर झिरो काहीच तुम्हाला प्रॉब्लेम जरा सुद्धा बरा झाला नाही, तर मला काहीच त्याच्यातून फरकच पडला नाही, असं होणारच नाही. तुम्हाला थोडा बहुत का असं फरक पडणार तुम्हाला, कारण शरीराच्या बाबतीत ती मुवमेंट कशी आहे, मुवमेंट कशी होते शरीराची, ऍक्टिव्हिटीज कशा होतात, ह्या सगळ्या तुम्हाला समजून येईल. आणि त्या पद्धतीने आम्ही म्हणून आमचे 2 प्रोग्राम असतात. आम्ही काय करतो की आम्ही तर घेतोच, प्लस घरातल्यांना. तर पॅरालिसिस, एखाद्या घरात पॅरालिसिसचा सर पेशंट आहे तर तो पेशंट एकटा आजारी नाही आहे, ते घर अख्खं आजारी झाल्यासारखं असतं. बरोबर. मग आम्ही काय करतो की त्या माणसाचा फक्त त्या माणसावर फोकस करण्यापेक्षा पूर्ण फॅमिलीला याच्यातून इन्व्हॉल्व्ह करून घेऊन प्रत्येकाचा रोल ह्यात असाइन करायचा आहे. आता तुम्ही भरपूर वेळा सर बघितलं असेल की पॅरालिसिस पेशंट ज्या घरात आहे त्या घरात भरपूर चिडचिड वाढलेली असते. मी आता त्या प्रश्नावर येणारच होतो, पण बरं आलं तुम्ही त्या ह्याच्यात बोलताय. तेच म्हटलं, काय होतं सर की ज्या घरात पॅरालिसिसचा पेशंट आहे त्या घरात काय होतं, आता मी तुम्हाला काय म्हटलं की पॅरालिसिसचे पेशंट ज्यांना पॅरालिसिस आहे, तुम्ही बघितलं असेल त्यांना पॅरालिसिस व्हायच्या अगोदर ते पेशंट, भरपूर सारे पेशंट डॉमिनंट पेशंट असतात, म्हणजे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते. म्हणजे हायपर टेन्शन ज्याला ती मेजॉरिटी जास्त करून स्ट्रॉंगच असतात, काही मेडिकल कंडिशन वगळल्या तर. पण त्या स्ट्रॉंग पर्सनला की त्याला पाहिजे की मला नीट व्हायचंय, मला चालायचं, आणि त्याला घरातला एक शेंबडं बारकं पोरगवून म्हणते व्यायाम करा किंवा तुम्ही व्यायाम का करत नाही, तुम्ही हालचालच करत नाही, तुम्ही मुद्दामच करता. कसं वाटणार त्या व्यक्तीला? एखादा व्यक्ती डिमोटिवेट व्हायला, हा अचानकच एक दिवस झाला आणि त्याला एक पार्ट त्याचा हालचाल व्हायची बंद झाली अचानक, आणि त्याला सगळेजण, तो घरातला एक मेन करता पुरुष होता ना, अचानकच त्याचं सगळं एक पार्ट
हालायचा बंद झाला आणि त्याला त्याच्यावर दुसऱ्या दिवशी सगळेजण बर्डन टाकायला लागल्यात, तो डिप्रेशनमध्ये जाईल. मग त्या व्यक्ती दोन प्रकार, एक तर मी मरतोच नाहीतर मी मारतोच हे विचार करायला चालू होतो. बरोबर. मग त्या डिमोटिवेशनमुळे तो काहीच करणार नाही. त्याच्यामुळे आम्ही काय करतो की आम्ही नातेवाईकांना सुद्धा शिकवतो कसं वागायचंय, कसं बोलायचंय, त्याच्याशी कोणते व्यायाम तुम्ही करून घ्यायचे. लहान बाळाला पण सांगतो की बाळा तू कसं आजोबांबरोबर किंवा तू तुझ्या काकाबरोबर जो काही नातेवाईक त्याचा असेल, लहान बाळ असेल त्या करते, बाळांकडनं पण व्यायाम करून घेतो. की त्या बाळांना सांगतो तू बोटाची मुवमेंट करून घे, तुझ्या मामाची, तुझ्या आजोबा, तू ह्या टाइमला शाळेत आल्यानंतर हे करायचं. मुलाला हे सांगतो, त्याच्या बायकोला एक वेगळी गोष्ट सांगतो. असं प्रत्येकाला थोडं थोडं दिलं तर कुणावर ते लोड येणार नाही आणि त्या व्यक्तीला पण वाटणार नाही की माझ्याकडे कोण लक्ष देत नाही. सगळेजण सगळ्यांना वाटणार सगळेजण येऊन भेटतायत. हे कुठेतरी त्या आजारी माणसाला पण असं वाटायला लागतं की अख्खं घर माझ्यासोबत आहे. मग त्याच्यात ती उमेद जागृत होते आणि त्या उमेदीनं मग तो ऍक्ट करायला चालू करतो. मग हेच आहे की पॅरालिसिस मध्ये ऍज अ कुटुंब, ऍज अ फॅमिली जर ऍक्शन घेतली तर रिझल्ट हा येणारच. आता ह्याच्यामध्ये तुमचे व्यायाम असतात काहीतरी, मसल स्ट्रेटनिंग, मसल रिलॅक्सेशन. तर या दोन कन्सेप्ट म्हणजे काय आणि मग ते व्यायाम कशा प्रकारे करून घेता तुम्ही? आता आमच्यात कसं आहे की समजा की एखादा व्यक्ती आमच्याकडे यायला वेळ झाला आणि त्याचं टाईटनेस झालं, की जसं की हाताची ही मुवमेंट झाल्या किंवा पाय असा पूर्ण वाकलेला आहे, स्ट्रेटच होत नाही, तर त्याच्यामध्ये काय आलं की त्याचे काही मसल जे टोनिक ऍक्शन झाले की ते कॉन्ट्रॅक्शनमध्ये गेले आहेत आणि काही मसल रिलॅक्सेशनमध्ये आहेत. तर आम्ही काय करतो, जे कॉन्ट्रॅक्ट झाला मसल, आता फॉर एक्झाम्पल आपण हे एल्बोला बघूया की एल्बोमध्ये ह्याचा असा हात झालेला आहे, तर इकडे काय आलं की जी मुवमेंट झालेली आहे तिकडचे मसल रादर चांगले आहेत. ते त्यांनी काय केलं, त्यांनी आखून घेतले मसल. मसलची एक प्रॉपर्टी असते, बरोबर, अपोजिट. मसलची एक प्रॉपर्टी आहे की मसल कॅनॉट बी रिलॅक्स इटसेल्फ. मसल स्वतःहून रिलॅक्स होत नाही. आता ही ऍक्शन झाली म्हणजे काय की अपोजिट मसल इज नॉट वर्किंग, तो मसल काम करत नाही आहे. मग त्याच्यामुळे काय आलं की हा मसलनं काम केलं आणि तो परत रिलॅक्स होऊ शकत नाही. बरोबर. ओके, मग आम्ही काय करतो, ह्या मसलला रिलॅक्स होण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज देणे, त्या जॉईंटचे, त्या मसलचे, त्या एरियाचे स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेणे आणि अपोजिट साईडला स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज घेणे. एक सिंपल भाषा सांगितलं, तशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. PNF टेक्निक आहे, अजून तुमच्याकडे आमच्याकडे वेगळ्या भरपूर साऱ्या टेक्निक्स आहेत की वेगळ्या मेथड्स आहेत एक्सरसाइजच्या. आम्ही त्या एक्सरसाइजच्या मेथड घेतो. NDT आहे, PNF आहे. ह्या टेक्निक्स आम्ही घेऊन काय करतो की न्यूरो डेव्हलपमेंटल टेक्निक आणि PNF टेक्निकनं काय करतो की त्या मसलला स्ट्रॉंग करणे, त्या मसलला रिलॅक्स करणे आणि त्या जॉईंटमध्ये आणि मसलमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी जी झालेली आहे की ती वापस डेव्हलप करायचं आणि आपल्या बॉडीचं आणि आपल्या ब्रेनचं कनेक्शन डेव्हलप करायचं आणि त्या चॅनल्स डेव्हलप करून ती मुवमेंट करण्याचं काम आम्ही करतो. इफ आता हे झालं, इकडे आम्ही रिलॅक्सेशन केलं, हा मसल तर स्वतःहून ऍक्ट करत नाही, तर ह्या मसलला स्ट्रॉंग करण्यासाठी इकडे आम्ही वेगवेगळे मशीन्स लावतो. जे म्हणलं मी करंट्स म्हटलं वेगवेगळे ते यूज करतो. फॅराडिक, रशियन, गॅल्व्हॅनिक करंट्स आम्ही यूज करून त्या मसलला स्ट्रॉंग करणे आणि इकडचा रिलॅक्स करणे. मग इकडे रिलॅक्सेशन टेक्निक, इकडे स्ट्रेंथनिंग टेक्निक. मग रिलॅक्सेशनच्या आमच्याकडे वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, वेगवेगळे मशीन्स आहेत, वेगवेगळे मॉडर्न एकदम आजकाल भरपूर सारे रिसर्च आहे, त्यामुळे आमच्याकडे भरपूर मॉडर्न मशीन्स वगैरे आहेत, ते आम्ही यूज करून त्याप्रमाणे त्या ऍक्शन्स करून घेतो. हे सगळं सर स्वतः करतात, सरांकडे हे सगळ्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर सरांची पूर्ण माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. सर खूप चांगली माहिती दिली की मानसिक आरोग्य त्या पेशंटचं जपणं हा सुद्धा एक ट्रीटमेंटचा महत्वाचा भाग आहे. कारण तुम्ही उपचार करताय पण घरी गेल्यानंतर तो जर डिमोटिवेट होत असेल किंवा चिडचिड होत असेल त्या कारणानं, तर कुठंतरी हे होतं. मग आता फिजिओथेरपीमध्ये, पॅरालिसिसमध्ये जेव्हा करता तर नवीन टेक्निक किंवा असं काही आलेत का, किंवा नवीन तंत्रज्ञानाचा कुठला वापर आपण करताय? किंवा खूप भरपूर साऱ्या नवीन टेक्निक्स आहेत. जसं आमचं जे क्लिनिक, मी म्हटलं की माझं एज्युकेशन जे आहे की मी फिजिओथेरपिस्ट आहे, प्लस मी ॲक्युपंक्चरमध्ये पण MD केलेलं आहे. तर माझ्या क्लिनिकमध्ये आम्ही मॉडर्न अँड ट्रॅडिशनल दोन्हीमधल्या ज्या बेटर आणि चांगल्या रिसर्चवाल्या ज्या टेक्निक्स आहेत त्या आम्ही यूज करतो. पॅरालिसिसमध्ये ॲक्युपंक्चर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं, कारण त्याच्यामध्ये आपण रिसेप्शनला ॲक्युपंक्चरमध्ये त्या निडल्स विथ मशीन्स, म्हणजे मॉडर्न मशीन्स अँड त्यांचे जे मर्डिन चॅनल्स आहेत त्याच्यानुसार तिथं निडल्स लावून त्या मसलला स्टिम्युलेट करणे, त्यांचे ॲक्शन्स क्रिएट करून घेणे. प्लस ॲक्युपंक्चरमध्ये आता WHO भरपूर मोठं रिसर्च आहे. WHO वेगळी ब्रांच आहे जी ॲक्युपंक्चरमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते. म्हणजे असं नाही की ॲक्युपंक्चरमध्ये एकदम ट्रॅडिशनल गोष्टी आहेत की ज्या काही केलं जातं, असं नाही. याच्यामध्ये भरपूर सारे रिसर्च आहेत. रिसर्च तुम्हाला अवेलेबल होतील, तुम्ही रिसर्च सर्च करा. तर आम्ही ह्या दोन्हीचा चांगला वापर करून घेऊन आम्ही आमच्या मॉडर्न आणि ट्रॅडिशनल ह्या दोन्ही गोष्टींचा
आम्ही कॉम्बिनेशन करतो आणि ह्या कॉम्बिनेशननुसार ज्या पेशंटला ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्या पेशंटला जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे जसे जसं डेव्हलपमेंट त्याच्यानुसार आमचा प्लॅन तयार होतो आणि विथ दॅट आम्ही ऍड करतो. मग याच्यामध्ये आम्ही फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, मसाज, अजून सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि डाएट अँड न्यूट्रिशन ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आम्ही करतो आणि ह्या कॉम्बिनेशन म्हणजे मल्टी थेरपी आम्ही यूज करतो आणि ह्या कॉम्बिनेशन आम्ही रिहॅबिलिटेशन करतो. मग आता ही ट्रीटमेंट जी आहे किंवा एक कॉमन प्रश्न असतो लोकांना की फिजिओथेरपीमध्ये जी शॉक ट्रीटमेंट, तर लोकांना असं वाटतं की करंट सोडता म्हणजे मला शॉक लागतो का, किंवा हे आता डॉक्टर म्हणून मला माहिती आहे पण हा कॉमन प्रश्न असतो. आणि दुसरी गोष्ट की ह्याची वारंवारता, म्हणजे एखादा पेशंट तुमच्याकडे आला तर साधारण किती वेळासाठी ही ट्रीटमेंट दिली जाते आणि किती दिवस साधारण करावी लागतात, हे डिपेंड प्रत्येकाच्या सिव्हिरिटीवर असणार. सिव्हिरिटीवरती डिपेंड आहे. नॉर्मली म्हटलं तर बाबा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर किती वेळ मशीन वापरलं जातं आणि असं किती सायकल? सर खरंच चांगला प्रश्न विचारला शॉक बद्दलचा. खरंच आमच्याकडे पेशंट आहेत तेच घाबरतात, नवीन पेशंट, की बाबा की करंट आम्हाला काहीतरी होईल का. आणि हा वाजिब प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. सिम्पल की आमचा जो करंट आहे तो करंट कसा आहे, जसं की 3 प्रकारचे करंट असतात सर. एक असतो मिडियम फ्रिक्वेन्सी, जो आपण वापरलो, हे जे करंट आपल्याला लाईट दिसते ते आपल्या घरात जे ती मिडियम फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सी जे मोठ्या तारा असतात त्याच्यामध्ये असतो, आणि लो फ्रिक्वेन्सी जो आपल्या सेल्समध्ये वगैरे बारक्या असतात तसं. तर आमच्या जो करंट आहे हा लो फ्रिक्वेन्सी करंट असतो आणि आम्ही यूज करतो हाय फ्रिक्वेन्सी करंट. आता लो फ्रिक्वेन्सी जो करंट आहे तो काय करतो सर, की तो मसल्स आणि नर्व्स त्या करंटमधले वेगवेगळे म्हणजे त्याचे ॲम्प्लिट्यूड आणि हर्ट्स त्याचे जे आहेत त्याच्यानुसार आम्ही बरोबर तो डेव्हलपमेंटला असतो. आता मशीन्स एवढे हे आहेत की आम्हाला जर दुश्मन म्हणून जर एखाद्याला करंट द्यायचं आमच्या मशीनद्वारे तरी ते पॉसिबल नाही आहे. ते मशीन त्या प्रमाणात जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते कॅलिब्रेटेड असतं, त्यामुळं एकदम सेफ आहे. प्लस जे मी म्हटलं हाय फ्रिक्वेन्सी करंट आम्ही यूज करतो, तो करंट आम्ही डीप हीटसाठी यूज करतो. तो काय करतो सर, तो करंट कसा आहे की तुम्हाला उदाहरण देतो. तो करंट म्हणजे त्याचा एक इलेक्ट्रोड इकडा आहे, एक इलेक्ट्रोड हिट आहे, त्याच्यामध्ये ट्यूब ठेवली, विदाउट एनी कनेक्शनची ट्यूब चालू होते. पण तो करंट आहे की तो आपल्या एअरमधून पास होऊन तो काय करतो, तो आपल्या बॉडीमधून पास होऊन ते डीप मध्ये हिटिंग क्रिएट करतं. तिकडे सर्क्युलेशन इम्प्रूव्हमेंटसाठी आम्ही तो यूज केला जातो. बॉडीमध्ये जसं हीट वाढली तर त्या साईडला सर्क्युलेशन इम्प्रूव्हमेंट होईल. फिजिक्सचे रूल्स आहेत की हीट दिली तर एक्सपांड होणार, हीट टेम्परेचर कमी केलं तर कंप्रेस होणार. त्याच थेरपीचा, त्याच प्रिन्सिपलचा आम्ही यूज इकडे करतो. ओके. आणि जे मसलचं जे स्टिम्युलेशन वगैरे जे आहे, जे करंट्स आहेत त्याप्रमाणे हे टोटली घाबरलायक काही नाही. लहान बाळापासून ते 100 वर्ष म्हाताऱ्यापर्यंत आम्ही सगळ्यांना यूज करतो. सो इट इज टोटली सेफ. आणि तसं म्हणायचं जर प्रॉपरली जर यूज आणि प्रॉपर थेरपिस्ट जर तिथं असेल ते टोटली साईड इफेक्ट फ्री आहे. तुमच्या शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट त्याचा होणार नाही. काय काय वेळेस आपल्या जुन्या माणसांना काय वाटतं की करंट लावला की माझं ते रक्त ओढून घेतं. मला असं भरपूर वेळा माझ्या काही जुन्या पेशंटनी सर यातनं रक्त ओढून घेतं म्हणून आम्हाला म्हटलं, मग तसं काही रक्त वगैरे ओढून घेतलं जात नाही, तसं काही त्याच्यातून होत नाही. हा फक्त काय आहे की एक प्रकारे आपला ब्रेन आपल्या मसल्सची ज्या पद्धतीने बोलतो तो पण एक प्रकारे करंटनेच बोललं जातं. हा त्याच पद्धतीचाच वापर आम्ही, जो ब्रेन आणि मसल एकमेकाशी बोलतात त्याच याला आता ब्रेन बोलायचा बंद झालाय तर आम्ही बाहेरून बोलायचा प्रयत्न करतोय त्या मशीनद्वारे. हा असाच एक प्रकार आहे. ओके. स्टिम्युलेशनसाठी. दुसरा आपला प्रश्न होता की किती वेळ, म्हणजे आता पेशंट आल्यानंतर ट्रीटमेंट साधारण किती वेळ असते, अशी सायकल किती नॉर्मली करता तुम्ही? डिपेंड्स ऑन द पेशंट की त्याच्या कुठल्या कुठल्या एरियामध्ये आम्हाला करायचं, किती मसल इन्व्हॉल्वमेंट आहे, किती जॉईंट इन्व्हॉल्वमेंट आहे, कुठं कुठं विकनेस आहे. डिपेंड ऑन दॅट की ट्रीटमेंट प्रोटोकॉल आमचा ठरतो. तरी साधारणतः मिनिमम 1 to 2 hours हे मिनिमम आमचे जातातच. 1 तासभर एक्सरसाइज आणि 1 तासभर एका दिवसाला 1 तासभर एक्सरसाइज आणि 1 तासभर बाकीचे, कारण एक्सरसाइज प्लस हे दोन्ही करून घ्यावं लागतं. तर मिनिमम 1 to 2 hours एका पेशंटसाठी जातात आमचे. पण डिपेंड्स ऑन द कंडिशन, त्याला काय काय कुठले एरियाज इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्यावर डिपेंड असतं. आणि मग किती दिवस करावी लागते, किंवा किती दिवस त्याच्यावरती त्याचा ब्रेनचा कुठला पार्ट इन्व्हॉल्व्ह आहे, की त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह आहे, त्याच्या कुठला एरिया, किती एरिया इन्व्हॉल्व्ह आहे. आणि त्याचं आमचं कसं की एव्हरी 15 days आम्ही परत रिअसेसमेंट असतं. आज असेसमेंट केलं, परत 15 दिवसांनी आमचं परत रिअसेसमेंट असतं. हे रिअसेसमेंट केलं की आम्हाला समजून येतं की आम्ही इथं होतो, आता इथं पोहोचलोय, आपला इथं पोहोचायचंय. बरोबर. एव्हरी 15 days आमचे प्रोटोकॉल्स चेंज होतात. इफ त्याच्यानुसार जर प्रोटोकॉल चेंज व्हायची गरज असेल तर ते चेंज होतात.
नसेल तर तो कंटिन्यू सुद्धा राहतो. पण डिपेंड आमचा एव्हरी 15 डेज आम्ही रिअसेसमेंट करतो. परत असेसमेंट करणे की त्याचा कुठला एरिया इन्व्हॉल्व होता, त्यात किती इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, त्यासाठी अजून काय काय करायला पाहिजे हे त्याच्यानुसार हे होतं. आपलं सर या पॉडकास्टचं एक मला सांगायचं आहे तुम्हाला की या पॉडकास्टचा उद्देशच हा आहे किंवा क्वेश्चन्स इन माइंडचा उद्देशच हा आहे की त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरना आणून आम्ही चर्चा करतो जेणेकरून रुग्णांना एक मार्गदर्शन मिळावं, एक मार्ग सापडावा. तर या अनुषंगाने एक प्रश्न आहे, बऱ्याच वेळा आता आज बरेच लोक आता हा पॉडकास्ट बघतील तर मार्ग सापडत नसतो की मला पॅरालिसिस झाले, आमच्या घरात कोण मेडिकल नाही आहे, डॉक्टर नाही आहे, सांगणारं कोण नाही आहे. तर एखाद्याला आता जुना आजार आहे, पॅरालिसिस झाला आणि 1 वर्ष झालंय किंवा अचानक तर नाहीये पण आता मार्ग दिसलाय की बाबा फिजिओथेरपी वर्क करते तर आपण करून बघायला काय हरकत नाही, तर असा जुना पेशंट आला तर तो पण बरा होऊ शकतो का? कितीही जुना पेशंट असू दे आपण त्याला परत रिहॅब करून ऍटलिस्ट आमचं मी म्हटलं पहिला आमचा पॅरालिसिस पेशंटमध्ये पहिला आमचा मेन मोटो काय की त्या पेशंटला त्याच्या ईडीला म्हणजे त्या डेली ऍक्टिव्हिटीज म्हणजे इंडिपेंडंट करणे. ऍटलिस्ट त्यानं टॉयलेटपर्यंत जावं, बरोबर, ऍटलिस्ट त्यानं त्याचं खावं, ऍटलिस्ट त्यानं थोडेसे 4-5 पावलं चालावं. ही आमची सुरुवात इनिशियल आमचं एम आहे. बेसिक एम्स आहेत की हे एम्स अचीव्ह करणं. हे एम्स अचीव्ह करणं पॉसिबल आहे इफ पेशंट इज डेडिकेटेड, मोटिवेटेड आणि त्यांची फॅमिली सुद्धा त्या लाईक मोटिवेटेड आहे तर ते पॉसिबल आहे. तर कितीही जुना असला तर. पण काही वेळेस काय होतं की काही आपल्या भागात काय होतं की आता आपल्या भागात सर तुम्ही सुद्धा काही नावं ऐकली असतील की एरिया की काही जिथं बोगस औषधं दिली जातात. मी प्रत्येक पेशंटला माझ्याकडे पेशंट आला पॅरालिसिसचा तर त्यांना पहिला विचारतो तुमची कोणती औषधं चालू आहेत का, तुम्ही कुणाकडनं औषधं घेताय. मी पहिलाच म्हटलं तुम्ही न्यूरोफिजिशियन, एमडी मेडिसिन किंवा न्यूरोसर्जन यांना भेटून आलाय का. बरोबर, तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे आला चालतंय तसं काही नाहीये. पण जर तुम्हाला जर ह्या गोष्टींच्या औषधांची गरज आहे तुम्ही ती औषधं घेत नाही आणि तुम्ही काही दुसरी बोगस औषधं घेताय तर तुम्हाला परत दुसरा स्ट्रोक यायची शक्यता असतात. तर आम्ही पहिला ते पाहतो की तुम्ही तिकडून आलाय, तुम्ही घेतलंय का, ते औषधं घेतलं तर आम्ही सांगतो की मग आमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहेत सर्जन्स वगैरे जे हे आहेत आम्ही त्यांच्याकडे तुम्हाला पाठवतो. नसेल तर तुमचे कोण असतील आम्ही त्यांच्याकडे पाठवतो. तुमचे जे मेडिसिन चालू आहे का नाही, जर तुमचे मेडिसिन चालू असतील म्हणजे ती औषधं म्हणून न्यूरोफिजिशियन आणि एमडी मेडिसिन यांनी जी औषधं दिली आहेत ती औषधं तुम्हाला परत होऊ नये आणि ही कंडिशन अजून वर्सन होऊ नये म्हणजे अजून वाईट त्याच्यात होऊ नये त्यासाठी दिलेली आहेत. तर ती औषधं जर चालू असतील तर मग पुढचा पार्ट हा आमचाच आहे. मग आम्ही त्या पद्धतीनं पुढची मग थेरपीज ज्या असतात त्या कंटिन्यूस करतो. मग आता ह्याच्यामध्ये मला आत्ता सुचलेला किंवा मला एक आत्ता विचारावासा वाटलेला प्रश्न असा आहे की पॅरालिसिस झाला तर त्याला आता अलीकडे वयोमर्यादा काय राहिलेली नाहीये किंवा कोणालाही होऊ शकतं. तर तुमच्या अनुभवातून असं कधी झालंय का की बाबा एकदम यंग एखादा आहे त्याला पॅरालिसिस झाला आणि एखादा 65-70 वर्षाचा आहे 60+ आहे आणि त्याला झाला तर सेम आहे, दोघंही लवकरच आलेत पण ह्याला जरा उशीर होतोय बरा व्हायला, ह्याला सायकल जास्त लागतात आणि यंग त्या मानानं पटकन रिकव्हर होतात, असं काय पाहण्यात आलंय सर. पण मी म्हटलं ह्याच्यात मला पाहण्यात आलेलं आहे की दोन्ही यंग लवकर रिकव्हर होतात हे बात सही आहे. पण त्याच्यामध्ये पण म्हटलं नाही यंग आणि ओल्ड त्याच्यापेक्षा त्याची फॅमिली किती मोटिवेटेड आहे, हाऊ दे कीप हिम मोटिवेटेड, ते त्या पर्सनला मोटिवेटेड कसे ठेवतात, त्याला डिप्रेशनमध्ये जाऊ कसं देत नाही. ज्या फॅमिली त्या पर्सनला तसं अप ठेवते आणि तो पर्सन तेवढा मोटिवेटेड आहे मग तो त्याचं वय काही असू दे, ज्याला पॅरालिसिस झालंय तो जर मोटिवेटेड तेवढा आहे त्याच्यात तेवढा उत्साह आहे आणि त्याला इच्छा आहे की मला बरं व्हायचंच आहे, त्यासोबत जर ह्या गोष्टी मिळाल्या आणि त्याची फॅमिली पण तेवढी सपोर्टिव्ह आहे त्याच्यासाठी डेफिनेटली एज इज डझंट मॅटर. फिजिओथेरपी म्हणजे आता ज्यांना पॅरालिसिस झालाय तर अशांना जेव्हा फिजिओथेरपी करतो तर त्याचे दीर्घकालीन फायदे काय असतात किंवा तो बरा झाल्यानंतर परत त्याला कधी गरज पडते का? आम्ही म्हटलं की आम्ही तुम्हाला म्हटलं री-लर्निंग आणि री-एज्युकेशन प्रोग्राम आहे. आम्ही ज्या गोष्टी शिकवतोय आणि काही दिवसांनी हे व्यायाम करा ज्यावेळेस तो इंडिपेंडंट होतोय, ही कॅन वॉक, तो थोडा चालतोय, हे करतोय, त्यावेळेस आम्ही म्हटलं ना आम्ही घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सला एक जॉब दिलेला आहे, तू हे करायचं, तू हे करायचं, तू हे करायचं. मग आम्ही काय करतो त्याच्यानंतर आम्ही महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 3 महिन्यातनं त्यांना 1 दिवस यायचं, त्यांना परत चेक करायचं आहे असेच आहेत का अजून कमी झाले, त्यांचं विकनेस वाढले काय, हे 1 दिवसात पूर्ण असेसमेंट घेतो. आणि जर तिथं काही चूक झाली असेल तर आम्ही सांगतो की हे बघायला पाहिजे, हे तुमचं परत बघा कमजोर झालंय तर तुम्ही त्यासाठी व्यायाम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही त्यांना गायडन्स देतो आणि ते कंटिन्यू करायला लावतो. आणि जर ते करत असतील व्यवस्थित तर काहीच गरज नाहीये,
ते घरात सुद्धा करू शकतात कंटिन्युअस. मग आता पॅरालिसिस होऊ नये म्हणून किंवा रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा डेली इन्व्हेस्टिगेशन असतील किंवा काय करायला पाहिजे, हे कोणत्या वयोगटामध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं आहे? आता तसं आता वयोगट तर राहिलेलं नाही सर. आता मी एक नवीनच रिसर्च वाचला, ऐकला, त्याच्यामध्ये सर काय आलं की आजकाल की भरपूर यंग लोकांना सुद्धा हे आहे म्हणजे काय पॅरालिसिस वगैरे किंवा स्ट्रोक व्हायचे किंवा हार्ट अटॅक याचे चान्सेस वाढले आहेत. त्यातलाच एक रिसर्च आहे की दाताचे जे रूट कॅनल झालेलं आहे, रूट कॅनलच्या द्वारे काही बॅक्टेरिया जे दातामध्ये आपल्या माउथमध्ये असतात ते आतमध्ये गेले रूट कॅनल थ्रू आणि त्यांनी गुठळी तयार केली, त्याच्यामुळे त्यांना स्ट्रोक आला किंवा हार्ट अटॅक आला. हे भरपूर सारे हे आहेत. मग त्याच्यासाठी मी नेहमी म्हणतो की तुमच्या ज्या डॉक्टरांनी आता जो डेंटिस्ट आहे त्यांना तुम्हाला व्यवस्थित औषध दिली, त्यांची अँटीबायोटिक दिली. आजकाल माणसांचं काय की अँटीबायोटिक हा एक सर भरपूर डेंजरस प्रश्न आलेला आहे की अँटीबायोटिक माणसं काय करतायत की अँटीबायोटिक रेजिस्टन्स तुम्ही पण बघितलं असेल की माणसं मला बरं वाटलं आजारात सोडून दिलं, औषध ते पूर्ण खाणारच नाहीत. ज्या डॉक्टरने त्यांचं एज्युकेशन आहे, त्यांना तेवढं ज्ञान आहे, त्यांनी तुम्हाला कशासाठी तर दिलं आहे, तुम्हाला मध्येच ते औषध जेवढे तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं ते औषध तुम्ही व्यवस्थित घेतली, अजून तुम्हाला पॅरालिसिस आणि हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस म्हणजे ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक पासून जर तुम्हाला जर वाचायचं असेल तर माझं एक सिंपल म्हणणं आहे की महिन्यातनं एकदा बीपी चेक करा कमीत कमी. जर तुम्ही पूर्ण नॉर्मल आहात 2 महिन्यात ते 3 महिन्यातनं एकदा ECG चेक करा, 3 महिन्यातनं एकदा ब्लड इन्व्हेस्टिगेशन करा, जे आपलं ब्रेन आणि हार्टसाठी जे महत्वाचे आहेत ते करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं नाही तुमचा आहार, व्यायाम आणि तुमचे मन, चिडचिडपणा उगाच करायचं नाही. ते जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही ह्याच्यातून खरंच हे वाचू शकता. भरपूर साऱ्या लोकांना मी म्हणतो की बाबा झाल्यानंतर चेकअप करण्यापेक्षा व्हायच्या अगोदर चेकअप करा. बरं, खरं. तुम्ही आता एकदम चांगलं सांगितलं की बाबा कोर्स पूर्ण करा. इव्हन असं पण बघण्यात येतं कोर्स अर्धवट सोडतातच गोळ्यांचे, प्लस दुसऱ्याला काय झाल्यावर म्हणतात अरे मला ही दिलेली उरल्यात गोळ्या या पण तर सेल्फ मेडिकेशन हे काय हे संपणार नाही. आता पॅरालिसिस मध्ये पेशंट बरं होण्यासाठी काय पुनर्वसनाचे टप्पे आहेत, तर ते कशा प्रकारे काम होतं तुमचं किंवा कशा प्रकारे बघितलं जातं आणि किती काळ लागतो त्यांना? तसं मिळालं तर पॅरालिसिसमध्ये जर त्यांचा बेसिक सुरुवातीलाच आम्ही ते लवकरात लवकर आमच्या पडलं तर 2 to 3 मंथ इज मिनिमम रिक्वायरमेंट की 2 to 3 मंथ त्यांचा आमच्यासोबत फॉलोअप असणे गरजेचं आहे. त्यातले कंटिन्युअस ट्रीटमेंट 1 महिना ते 1.5 महिना होईल, त्याच्यानंतर थोडा गॅप टाकून होत जाईल. तर तो फॉलोअप जर व्यवस्थित त्यांनी ठेवला आणि त्या ह्याच्यात जर त्यांनी ते त्या पद्धतीने एक्सरसाइज केले, रिहॅब प्रोटोकॉल केला आणि त्याप्रमाणे त्यांच्यात प्रत्येक काही दिवसांतर इम्प्रूव्हमेंट दिसत असेल तर एक 2 to 3 मंथ इज इनफ मिनिमम. पण डिपेंड ऑन द पेशंट ते पण 2 ते 3 महिने तरी, कारण पॅरालिसिसमध्ये काय असं घेतलं ना असं जादूसारखं होत नाही की लगेच होत नाही. मग तेच की मी म्हणतो म्हटलं आता मी सर एक तुमच्याद्वारे मी माझ्या एक पेशंटची एक स्टोरी तुम्हाला हे करतो. आपल्या भागात घडली अशी बोगस गोष्टी होत आहेत ती मला अवेअर करायचं होतं, गरजेचं आहे सर. एक सर पेशंट होता माझे, वेल एज्युकेटेड गव्हर्नमेंट ऑफिसर आणि क्लास 2 ऑफिसर, इज नॉट सिम्पल, असे स्ट्रॉंग ऑफिसर होते. त्यांना असा पॅरालिसिसचा हे झाला. तर तसं झाल्यानंतर ना एक व्यक्ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचली. घरात पोचली आणि त्यांच्याविषयी चौकशी केली की असताना पॅरालिसिस झाला वगैरे. घरात त्यांना काय वाटलं की त्यांचा कोणतरी ओळखीचा असेल, त्यांनी त्याला चहा वगैरे दिला. त्याच्यानंतर तो व्यक्ती म्हटला की मी आलो इथं की माझ्या मुलाला पण असं झालेलं पॅरालिसिस आणि XYZ एक औषध त्यांनी दिलं, त्या औषधाने ते पूर्णपणे बरं झालं. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं पॅरालिसिस जर एखाद्या औषधानं असा बरा होतो म्हणजे एका चुटकीत बरा घेतल्यानं बरं झालं तर जो औषध देतो त्याला नोबेल पारितोषिक पहिला मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट की तो अमर होणारे त्यांना औषध सोडलं. पण आपली भोळीबाबळी माणसं अशा गोष्टींना फसतात. आता हा एवढे एज्युकेटेड पर्सन असून सुद्धा त्यांच्या घरातल्या त्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीनं बोलला. एक सिंपल त्यांना म्हटला की काय नाही औषध मी तुम्हाला घरातच करून देतो, तुम्हाला कुठं काय जायचं नाही, तुम्ही बनवायचं, मी तुम्हाला रेसिपी सांगतो. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे काजू, वेलदोडे, हे अशा सगळ्या काही मसाले, अश्वगंधा, हे असे काही औषधी जी स्ट्रॉंग करणार, शिलाजीत असे स्ट्रॉंग करणारे औषध आहेत हे आपल्या सगळ्यांना जनरलाइज माहित आहेत. अशी औषधं सांगायची, माणूस त्यातली 99% औषध आणतोय. त्यानंतर म्हणायचं 100 ग्रॅम केसर लागणार.
1 ग्रॅम केसर येतं 500-600 रुपयाला. 100 ग्रॅम केसर म्हटलं ते केवढं झालं? माणूस सर 100 ग्रॅम केसर, तर आपल्या माणसं काय गेली बुळी बाबडी त्या दुकानात गेली, 100 ग्रॅम केसर. दुकानदार म्हणतो 100 ग्रॅम केसर. मग हा माणूस म्हणतो की तुम्ही तिकडनं येतात म्हणजे 100 ग्रॅम केसर काय एवढं महागातलं आम्हाला काय जमत नाही. मग ते 50-60 हजार रुपयाला केसर येते 100 ग्रॅम. हा म्हणतो माझ्याकडे 5,000 रुपये होते, दिले 5,000 रुपये. गेले तुमचे ते पैसे पण गेले आणि ते औषध पण गेलं आणि सगळंच गेलं. हे तर 5,000ची गोष्ट झाली. माझ्या काही पेशंटला तर असं पूर्ण लिहून घेतलंय की ही औषधानं काय झालं, असं आपण जसं सर्जरीच्या अगोदर कसं हे लिहून तसं लिहून घेतलं की बरं झालं नाही, असं 1.5-2 लाखाला चुना लावला. नाही, हे अशा गोष्टी घडतात. म्हणून म्हटलंय तुम्ही आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथी घ्या, पण सर्टिफाईड डॉक्टरकडनं घ्या. बरोबर. जो आयुर्वेदिक सर्टिफाईड आहे त्याच्याकडनं घ्या, रिअली चांगले औषध आहेत. होमिओपॅथी घ्या, सर्टिफाईड डॉक्टरकडनं घ्या, रिअली चांगले औषध आहेत. कुठली थेरपी चांगली नाही असं नाही, पण माणूस चांगला पाहिजे देणार आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण हल्ली हे प्रमाण एवढं वाढले म्हणून तर आता अलीकडे आयुषनं पण किंवा बोगल डॉक्टरांवर हे करण्यासाठी रिन्यू पूर्ण सगळ्या डॉक्टरांना पुन्हा रिन्यू करायला सांगितलेलं. कारण हे फार मोठा विषय आहे. हा विषय म्हणजे न ह्याचा आहे. नाही सर, पण काय होतं पॅरालिसिस पेशंटला कसं असतं की होप, घरातल्यांना वाटतं की मला बरं व्हायचं होप, आणि त्या होपच्या पाठीना भरपूर सारे हे असे पैसे ओढले जातात आणि भोळी भाबडी जनता पैशाला फसतात. आणि अगोदर एखादा करता माणूस घराला झोपलाय आणि त्यावेळेस असे फुकटचे पैसे लॉस होतात. बरोबर. ते किती किती म्हटलं का नाही, ते म्हणलं ते उलट म्हणतात ना, ते आपण म्हणतो ना टाळूवरचं लोणी खायला, ते आणि चांगलं त्याच्यापेक्षा वाईट आहे. बरोबर. मला सांगा, रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही म्हणजे फिजिओथेरपी मध्ये काय उपाययोजना केल्या जातात? आता तुम्ही सांगितलं की त्याला स्वतः सगळं करता यायला पाहिजे, मग एक्स्ट्रा एफर्ट्स तुमच्याकडनं काय घेतले? हो, आमच्याकडे तसे आता एक सिंपल तुम्हाला सांगतो, आमच्याकडे वेगवेगळे किट्स असतात. एक सिंपल सांगतो तुम्हाला की एखाद्या रुग्णाला बटन लावायला, तर आमच्याकडे तसे इन्स्ट्रुमेंट्स असतात की त्या मोमेंट स्पेसिफिकली शिकवणे, त्याला एखादी गोष्ट धरायला शिकवणे, त्याला वॉकरवरती चालायला शिकवणे, स्पेसिफिक त्याच्या घराच्या पायऱ्या एवढ्या आहेत तर त्याला मिनिमम एवढ्या पायऱ्या चढायला शिकवणे. त्याचं समजा तो एखाद्या ठिकाणी राहतो तिथं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, तर त्याचं घर, त्याचं एरिया, त्याचं जॉब प्रोफाईल ह्याच्यानुसार प्रोटोकॉल तयार केला जातो आणि त्याच्यानुसार त्याला वेगवेगळे एक्सरसाइज, व्यायाम आणि बाकीचे आमचे जे थेरपीज मधल्या ट्रीटमेंट मधल्या जे आमच्या मशीन्स वगैरे यूज केले जातात आणि त्याच्यानुसार आम्ही त्याला ट्रीटमेंट दिली जाते. मग फिजिओथेरपी सुरू असताना तो पेशंट मग ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी जर काय घेत असेल तर चालू शकतं? जर चांगल्या डॉक्टरकडून घेत असेल तर वेल अँड गुड, म्हणजे त्याला मदतच होईल, खरंच मदत होईल. काही आयुर्वेदिक, आता माझे एक मित्र आणि मी, आम्ही एका हॉस्पिटलमध्ये जे आयुर्वेदिक होते ते पंचकर्म चांगले करायचे, डॉक्टर निकम माझे एक मित्र होते, ते आणि मी, आम्ही दोघांनी ते आयुर्वेदिकमध्ये स्पेशलाइज होते, त्यातले ते पंचकर्म करून घ्यायचे, सोबत मी माझी थेरपीज करायचो, आम्ही कॉम्बिनेशन थेरपी करायचो. आणि या कॉम्बिनेशन थेरपीनं खरंच भरपूर चांगले रिझल्ट्स येतात, भरपूर चांगले रिझल्ट्स आहेत ज्या कॉम्बिनेशन थेरपीज यूज होतात, पण दोघं पण सर्टिफाईड होत. बरोबर. म्हणजे पॅरालिसिस झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोल्डन आवर्स जे आहेत ते पाळून लगेच तात्काळ जर फिजिओथेरपी सुरू केली तर त्याचा चांगला बेनिफिट होऊ शकतो. आणि मला प्रेक्षकांना सांगायचंय की इव्हन सरांनी सांगितलं तसं पॅरालिसिस झालाय आणि काही काळ झालाय, गोल्डन आवर्स नाही आहेत पण बरेच महिने झालेत आणि तुमच्या घरातलं कोणतरी ऍडमिट आहे पॅरालिसिसनं, ते मानसिक त्याचं संतुलन बिघडले, तरी सुद्धा काळजी करण्याची काही गरज नाही. पॅरालिसिस हा बरा होऊ शकतो. त्याला प्रॉपर चॅनलाइज म्हणजे प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टरकडनं जर आपण मार्गदर्शन घेतलं, प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर पॅरालिसिस हा आजार हा केवळ शारीरिक आजार आहे. आपण मनानं जर खंबीर असू तर हा शारीरिक आजार सुटकेसाठी जाऊ शकतो. तर सर, आज तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात आणि बहुमूल्य मार्गदर्शन केलं. पॅरालिसिस म्हटल्यानंतर लोकांना भीती वाटते, पण मला असं वाटतं की हा पॉडकास्ट बघितल्यानंतर कदाचित आपण थोड्या प्रमाणात ही पॅरालिसिस बद्दल वाटणारी भीती दूर करण्यात यशस्वी ठरू. आणि या चॅनलवरचे मागचे पॉडकास्ट पण जर बघितले नसतील, जे मधुमेह, त्यानंतर लिव्हर सिरोसिस यासारखे चांगल्या गंभीर विषयांवर आपण पॉडकास्ट केले, तर लगेच जाऊन बघा. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तरी सुद्धा सरांची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे.